नमस्कार भाविको. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 31वा हा अवतरणिकेचा अध्याय आहे. ज्यांनी महिनाभर कथा श्रवण केले नसेल त्यांनी हा अध्याय ऐकला तरीसुद्धा एका महिन्याचं पुण्य त्यांना प्राप्त होणार आहे कथा श्रवणाचं. त्यामुळे शांत चित्ताने ऐका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी श्रीरामा. अनुपम्य तुझा महिमा. तव कृपा बळे माझी अनेमा. सिद्धी पाविले दातारा. मार्गे कवी थोर थोर झाले. तयांनी अपार ग्रंथ केले. तू ते गीती आळवित गेले. तुवा धावण केले तात्काळी. तयांचे येथेन साजे उपमा. मी तव अधमा माझी अधमा. नाही क्रिया दान धर्मा. नाही सुगम उपाय ठावा. वाचे सही नाही मधुरता. किती आळवावे श्री रघुनाथा. त्याही वरी दारिद्र्यावस्था. सदा वाहे चिंता हळहळ. तेथे मी काळ कैसा क्रमावा. म्हणून उद्गार झाला जीवा. बुद्धिदाता तू राघवा. तुझ्या भावा अगम्य. हे माझी नवे स्वबुद्धी कविता. अवधी ही सर्व तुझी सत्ता. वाचेसी नाही मधुरता. परी संपूर्णता तुवा केली. मागील कवींचे जे जे बोल. ते सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ. दत्तुर पुष्पे जाणीपा. समर्थे मौक्तिकांची लाखोली. तुझ लागी रामा अर्पिली. येथे माझे वाघवल्ली. तुलसी धरला समर्पिलेचे. आता कळसा अध्याय हा 30वा. तो कृपाबळे सिद्धी ते न्यावा. संपूर्ण मलमास महात्म्याचा ठेवा. तुझ प्रतिदेवा पावू दे. संपूर्ण व्रताचे जे फळ. माझे तव हेची सकळ. तुझ प्रित्यर्थ आळूमाळ. पावो सकळ देवराया. आता परिसाव सादर. श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथिला प्रसर. लक्ष्मीनारायण संवाद. संपूर्ण भरता 1 मास. तयाची गणती 3 दिवस. म्हणून अध्याय हे 31 झाले असते निर्धारा. या 31 मौक्तिकांच्या माळा. सभाग्य श्रोती घाला वेगळा. 22 जे घन सावळा. घाला गळा त्याची या. किंवा हे 31 दीप उजळा. भावार्थे घृतवाती घाला. अंतर्ज्योतिपै पाजळा. तेने ओवाळा लक्ष्मी रमण. अथवा हे 31 कुंभदान. श्रवण जीवने भरिजे पूर्ण. भावबळे दिजे उदान. तेने नारायण संतोषे. वादविवाद टाकून मुखवते करावे श्रवण. तेची तुम्हा घडे मौन्य. तेने नारायण संतुष्टीपै. ऐसिया संपूर्ण नेमा. आर्चिजे ओ पुरुषोत्तमा. तया योगे कर्मी कर्मा. मुक्त होती प्राणीपै. ऐसे हे 31 अध्याय पूर्ण. ग्रंथ झाला से निर्माण. तुझ प्रति पावो नारायण. हे वाक्पुष्पचरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरी नो श्रवण. तरी शेवटील अध्याय पूर्ण. श्रवण फलप्राप्ती जाण. समग्र कथना ग्रंथगर्भी. म्हणून 31 अध्यायांची वेगळाळी फळे तयांची. परिसहो तुम्हास कैसेची. एकाग्रमन असू द्या. मिळवून समग्र ऋषींचा मेळा. सुताप्रती तयांनी प्रश्न केला. सुततया ते वदता झाला. लक्ष्मीनारायण संवाद. मलमासाची उत्पत्ती कथिता झाला निगुती. ब्राह्मण सेवा दान पद्धती. सांगोन प्रथम अध्यायात संभविला. आता म्हणले हा कळसाध्याय आहे. अवतरणिकेचा अध्याय आहे. हे भक्तिभावयुक्त तुम्ही श्रवण करा आणि ते देवाला अर्पण करा म्हणले. जे तुमच्या मनामध्ये शंका कुशंका वाद विवाद असतील ते सर्व सोडून द्या. त्याचा त्याग करा आणि मौनाने शांत चित्ताने हे तुम्ही ऐका म्हणले. आता पहिल्या अध्यायामध्ये काय झालं. सर्व ऋषींचा मेळा. सुतांना विचारून त्यांनी प्रश्न केला आणि सुतांनी त्यांना लक्ष्मीनारायणाचा संवाद सांगितला. मलमासाची उत्पत्ती सांगितली आहे. ब्राह्मण सेवा कशी करावी ते सांगितलेलं आहे. अशा सांगून त्यांनी प्रथम अध्याय सांगितलेला आहे. द्वितीय अध्याय गोसेवा वर्णन. कमलासनांचा गर्भारण. केतके आणि धेनू ते जाण. असत्यवतता पंचवदने शापिले. गोसेवा विशेष पाही. निवेदिली तृतीय अध्यायी. पौलव्य ऋषीचे छळता वासवी. नवल पदवी ऐकिले. वासवासहित तिन्ही देव. शापावया ऋषी पुंगव. उदक घेता धेनू अंगी सर्व. देखता झाला ऋषी तो. मग उदक टाकिता झाला. विवेगे क्रोध शांतविला.
प्रसन्न होऊन देवता मिळा ऋषी वैसविला अभिमानी. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये गायीच्या सेवेचा महिमा सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्माचं गर्भहरण केला होता. केतकी आणि धेनूला गायीला खोटी साक्ष दिल्यामुळे महादेवाने शाप दिला होता. तिसऱ्या अध्यायामध्ये गोसेवेचं महत्त्व सांगितलं. पौलव ऋषींना इंद्राने छळलं आणि मग त्या पौलव ऋषींनी त्या इंद्रासहित तीनही देवांना शाप देण्यासाठी म्हणून हातात पाणी घेतलं होतं. त्याप्रमाणे सर्व देव जे ते गायीच्या शरीरात प्रवेश करते झाले होते. असं तो तिसरा अध्याय होता. चतुर्थोध्यायी कथाभरवी ब्राह्मण सेवा निवेदिले आगवे उपरी दृष्टांती कथा लागवे शूद्र नेले पायी द्रव्याते नृगज राजदाला सरळ ब्रह्मशापाती प्रचंड तो कृष्ण दर्शने उद्धरला वितंड पंचमोध्यायी कथाही सहाव्याची कथा दानमहिमा वर्णिला तत्वता आणि दीपदान विप्रसरी करेता उद्धरिला मानदार. चौथ्या अध्यायामध्ये ब्राह्मण सेवा सांगितलेली आहे. जसे त्या शूद्राने द्रव्य घेऊन गेलं, ऋणवैर हत्या त्यामध्ये सांगितलेली आहे. पाचव्या अध्यायामध्ये नृगराज जो होता तो त्या ब्राह्मणाच्या शापाने कसा सरळा झाला होता आणि कृष्णांच्या दर्शनाने कसा त्याचा उद्धार झाला आहे पाचव्या अध्यायात सांगितलं. सहाव्या अध्यायामध्ये दान महिमा सांगितला आहे. दीपदान, आता दिवा लावला किंवा वात पुढे केली तर तो मांजर कसा उद्धरून गेला हे सहाव्यात सांगितलं आहे. सातव्या माझी कथा करवी शांकली विप्रसामध्ये पायी त्या ते भार्या उभयताही एकादो किती एक उद्धारू दीपदान करिता ज्येष्ठकांता दाकुटी सवत मत्सरे विध्वंसिता त्रयपृष्ठ नष्ट होऊन अधोगतिता प्राप्त झाली ते. सातव्या अध्यायामध्ये त्या ब्राह्मणाला दोन पत्नी होत्या, सुशिला आणि विमला. एक बिचारी दिवा लावायची, दुसरी विझवून टाकायची. तर ती जी विझवत होती सवती मत्सराने तिचे तिघही मुलं नाश पावलेले आहेत आणि ती सुद्धा अधोगतीला प्राप्त झाली आहे. सातव्या अध्यायात सांगितलं. अष्टोध्याय कथानक उत्तर देशी नर्मदा तीरी एक ज्योतिषी ब्राह्मण एक अतिकृपण धनवान तो कांतेने उदक म्हणून पय दिले त्या योगे शेष प्रसन्नवदने बोले संचित द्रव्य कांतेचे बोले देऊन लावले साधनाची. दक्षिण देशी महेस्मृती नगरी विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी ते व्रतिकरिता शूद्र नारी तात्काळ उद्धरी पुण्योदके. सप्त दिवसाचे स्नानोदक ती ते करी अर्पिले देख उद्धरागती तात्कालिक वाराणसी देख जन्म झाला. काशीनाथ नाम अभिधान उभयता वृद्धासहित विमान नवव्या माझी येतकथन झाले संपूर्ण निर्धारी. तर आठव्या अध्यायामध्ये एक जो ब्राह्मण होता म्हणले नर्मदा तीर राहत होता. तर त्या ब्राह्मण किती अतिकृपण म्हणजे कंजूस होता. त्याला पिण्यासाठी पाण्याच्या ऐवजी दूध दिले होते आणि ते दूध त्याने वारुळात ओतले होते. त्याच्यामुळे शेष प्रसन्न झाला होता आणि त्याच्या पत्नीच्या संचित द्रव्यामुळे त्याला कसं साधनाला लावलं हे त्या आठव्या अध्यायात सांगितलं आहे. नवव्या अध्यायामध्ये एक विधवा ब्राह्मणाची स्त्री होती, वृद्ध होती. तिने व्रत आचरण केलं आणि 7 दिवसाचं पुण्य जे होतं ते त्या तुळजिया नावाच्या स्त्रीला दिलं होतं. तिचा उद्धार केला आणि पुन्हा काशीमध्ये काशीनाथ म्हणून तो मुलगा होता तो तिला भेटला होता. दशमा माझी कथा पायी अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री मौन्यव्रत करताना होई उद्धार तयाचा. 11व्या माझी कथा व्यग्र पंचपर्वे सांगितले आचार व्यतिपात द्वितीय अमावस्या तोर पौर्णिमा आणि द्वादशा माझी त्याची कथा सांगितली. परवांची कथा पौर्णिमा अमावस्या तत्वता महिमा निवृत्ता वर्णिला. त्रयोदशा माझी कथा निवेदिले त्रिरात्रीचे व्रता दशमी एकादशी सहिता द्वादशी महिमा वर्णिला. आणि अंबरीश नृपणा दुर्वास केले छळना तात्काळ पावला नारायण 14 जाण असेया. श्रीरामे व्रत करिता द्वादशी तेची व्रते शतमुख रावणाची मुक्ती दिदली तयाची 15व्याची एकता. इंद्राची अप्सरा स्फितिविलासिनी दुर्वासी शापिले ती लागुनी ते पिशाच्य होणे याज्ञवल्कीची मैत्रिणी 16व्या माझी उतरली. मग अशा प्रकारे 10व्या अध्यायामध्ये अवंती नगराचा पैठण नगरीचा एक ब्राह्मण होता दरिद्री. मौन व्रत त्याने केलं, त्या व्रताने त्याचा उद्धार कसा झाला ते सांगितलं.
11व्यामध्ये 5 पर्व सांगितले आहेत. वैधृती, व्यतिपात, अमावस्या आणि पौर्णिमा द्वादशी. तर हे 5 पर्वाचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं आहे. 12व्या अध्यायामध्ये पौर्णिमा, अमावस्या या 2 पर्वकालाचा महिमा सांगितला आहे. 13व्या अध्यायामध्ये त्रिरात्रीचे व्रत म्हणजे साधन द्वादशीचे व्रत, दशमी एकादशी सहित द्वादशी त्याचा उद्धार, त्याचा महिमा सांगितला आहे. त्याच्यानंतर 14व्या अध्यायामध्ये अंबरीष राजाने हे व्रत केले होते. दुर्वासांनी त्या ठिकाणी शाप दिला आहे आणि तो प्रत्यक्ष नारायणाने ते शाप स्वीकारला आहे, असं 14व्या अध्यायात झालं आहे. 15व्या अध्यायामध्ये रामाने सुद्धा व्रत केलं होतं आणि ते व्रत करत असताना शतमुखी रावणाचा मुक्ती कशी दिली हे 15व्या अध्यायात दिलेले आहे. 16व्या अध्यायामध्ये इंद्राची अप्सरा जी होती स्मितविलासिनी, ती या पृथ्वी तलावर स्नान करायला आली होती आणि तिथे दुर्वास ऋषी दिसले होते. त्या दुर्वास ऋषींनी तिला शाप देऊन पिशाच्य केलं होतं. तर याज्ञवल्क ऋषींची जी मुलगी होती मैत्रिणी, तिने तिला पुण्यदान केलं आणि त्या 16व्यामध्ये तिचा उद्धार केलेला आहे. धर्मशर्मा स्वश्रेयसी प्रतिष्ठानता व्रत करी त्रिरात्री नेमस्ता पिशाच्य उद्धरून तत्वता. 17व्या दैतकथा वेंद्र्याद्री पठारी जाण गर्ग नामे नगरी पूर्ण तेथील एक भृगुगोत्री ब्राह्मण कन्या जाणतयची ती येथे वैधव्य प्राप्त होता व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता नामे मंगळा गौरी तत्वता वाराणसी. 17व्या अध्यायामध्ये गर्ग नावाच्या नगरीमध्ये एक भृगुगोत्री ब्राह्मण राहत होता, धर्मशर्मा. त्या धर्मशर्मा ब्राह्मणाने सुद्धा त्रिरात्रीचं व्रत करून कसा पिशाच्य उद्धरला हे 17व्यात सांगितलंय. नंतर एका ब्राह्मण कन्याला कसं वैधव्य प्राप्त होतं आणि त्या व्रताच्या प्रभावामुळे तिला मंगळागौरी हे नाव प्राप्त झालेलं आहे. वाराणसीमध्ये तिच्या नावाचं लिंग महादेवाचं मंदिर स्थापन झालेलं आहे. हे 18व्यामध्ये झालेलं आहे. आता 19 तत्वता विप्रदास रामे शूद्र होता आचर्य व्रत कांतीसहित तयाने उद्धरला राक्षस देवनी त्रिदिन पुण्यास. आता 20व्या माझी विशेष कथानक प्रसिद्धी. 19व्या अध्यायामध्ये विप्रदास नावाचा एक शूद्र होता. त्याने त्याच्या पत्नीसहित व्रत केलं होतं आणि 3 दिवसाचं पुण्य राक्षसाला देऊन त्याचा उद्धार केला होता. 20व्यामध्ये काय होतं, सौराष्ट्र देशी प्रभास नगरी तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी स्नानसदाता गंगा तिरी पिशाच निर्धारी उद्धरीला. 20व्यामध्ये सौराष्ट्र देशामधल्या प्रभास नगरीचा सोमशर्मा नावाचा ब्राह्मण होता. स्नान जात असताना त्याने पिशाचाचा कसा उद्धार केला ते सांगितलंय. सौराष्ट्राची अतिसुतील प्रवासी क्षेत्र परमविशाळ तेथील ब्राह्मण पुण्यशिळा नाम जाणे सोमशर्मा तयाने आचरता व्रतास स्नान जाता उद्धरीला राक्षस त्रिरात्री देवने पुण्यास. 20वा निर्दोष जाणीचे. आणि 20व्यामध्ये त्या सोमशर्मा नावाच्या ब्राह्मणाने कसं 3 रात्रीचं व्रत पुण्य जे होतं ते त्या राक्षसाला अर्पण केलं आणि त्याचा कसा उद्धार झाला आहे दाखवलाय. विराट देशाच्या ठाई माहूर नामे नगरी पायी रेणुका दैवत तैटाई अनुसया परमपतिव्रता तेथील क्षुद्र भावार्थी विप्रसेवा करीत असे 3 रात्री कुष्ठभरताची तयाप्रती गंगा स्नाने उद्धरागती तो गेला. असे कथानक 21वा. आता 22वा नाना दानाचा वेगळा ठेवा सांगितला आदरसी. तेथे स्मृती नगरी एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री तेथे नारायणरावने मंदिरी विपरीत पै केली. तक्र विक्री तयाचा कुमार तात्काळ केला तयाचा उद्धार विप्रदुहिता होती जार तेही उद्धर पावली. ऐसा कथानक परवा 22पासून 24वा. आता 25वा प्रेमभावा आदरचे. आता 22 अध्यायापासून 24 अध्यायापर्यंत माहूर नावाच्या नगरामध्ये रेणुकेचं मंदिर आहे. अनुसया पतिव्रता तिथे होती. तिथला एक शूद्र होता. तो ब्राह्मणाची सेवा दिवस रात्र करीत होता. त्याला कुष्ठ झालेलं आहे आणि गंगा स्नानाने त्याचा उद्धार झालेला आहे. 22व्यामध्ये महेस्मृती नगरातला ब्राह्मण होता. त्याच्याकडे नारायण म्हणून जो होता तिथे समय आला होता. त्या नारायणाच्या पुण्यामुळे त्याला पुत्र आणि कन्या प्राप्त झाले होते. आता पुत्राचं भविष्य होतं की तो ताक विकून म्हणले उदरनिर्वाह करेल, तर त्याचा त्याने उद्धार केला. आणि कन्या जी होती तर म्हणले जार कर्म करून वेश्या कर्म करून तिचा उदरनिर्वाह होणार होता, तिचाही उद्धार त्याने केलेला आहे.
असं 24व्या अध्यायात झालेलं आहे. मासा माझी मलमास उत्तम स्वय बोलला पुरुषोत्तम अरुंधती पार्वती संवाद परमा अखंड सौभाग्य लादले. वीर ब्राहून रूपाचे कांता तिथे प्रवती प्रधान वनिता ते तव व्रता ते हेळना करिता शरीरावस्था भोगली. मग मंडन प्रधान कांतेसी कारागृही ठेवले नृपवरे त्यासी स्वप्ना माझी येऊन ऋषिकेशी मुक्त तयासी करविले. इतका कथानक 26वा पुढे ऐकजे 27वा समान फळव्रत प्रभावा पुसे माधव लक्ष्मी दे. 25व्यामध्ये म्हणले अरुंधती पार्वतीचा संवाद झालेला आहे आणि अरुंधतीला पंचगौरीचं व्रत सांगितलेलं होतं. ते पंचगौरी व्रत करून तिने कसं प्राप्त केलं, कसं पुण्य झालं हे सांगितलेलं आहे. 26व्या अध्यायामध्ये वीरबाहू नावाचा एक राजा होता. त्याची राणी आणि प्रधानाची कन्या, प्रधानाची पत्नी यशोवती आणि रूपमती या दोघांनी एकमेकांनी, प्रधानाची पत्नी तिच्याकडे गेली राणीकडे आणि तिला अधिक मासाच्या व्रताचा महिमा सांगू लागली की आपण अधिक मासाचं व्रत दोघंजणं बरोबर करू. त्या राणीने काय केलं, अधिक मास व्रताची जी अवहेलना केली त्यामुळे तिचं पोट दुखायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर राजाने त्या प्रधान पत्नीला आणि त्या प्रधानाला कारागृहात टाकलं होतं. परमेश्वराने त्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला आणि त्याला मुक्त करवलं. असं 26व्यामध्ये झालेलं आहे. पुढे आहे की जे 27वा समान फळव्रत प्रभावा पुसे माधव लक्ष्मी ते साधारणकरिता व्रताचं काही न लागता सायाचं आयशा धमे श्री पुरुषाचं पाविले निश्चय मोक्षा दे. 27व्या अध्यायामध्ये समान फळव्रत. तुम्ही पुण्यवान असा किंवा पाप केलेले असेल पूर्व याच्यामध्ये तरी या अधिक महिन्यामध्ये तुम्ही एक जरी म्हणले व्रत केलं तरी दोघांनाही समान फळ प्राप्त होतं. स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांनाही समान फळ प्राप्त होतं. म्हणून त्याच्यामध्ये काही तुम्हाला कष्ट पडत नाही. म्हणून अशा अधमी स्त्री पुरुषासुद्धा मोक्ष दिलेला आहे. ऐसा कथानक शर्मानृपवर कथी तसे अंगिरा ऋषेश्वर 27व्या माझे प्रकार झाला साचार का. आता अष्टमीती कथा पतिव्रता धर्म बदलाचे तत्वता काश्मीर देशी धर्मचर्मा द्विजोता तयाची कांता पतिव्रता निस्तिमा. ती ते पुत्र झाले 2 पाही ते उद्धरले निषाद ये लवलाई ऐसे तेथील पदवी आगवी 28व्या माझी वर्णिले. आता 28व्या अध्यायामध्ये काश्मीर देशामध्ये धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. 60 वर्षाचा झाला होता. आता 60 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी गंगा स्नान केलं माध्यान्हाला आणि त्याच्यामुळे 2 पुत्र प्राप्त झालेले आहेत. परंतु 5 वर्ष झाले असताना त्या दोघही पुत्रांच्या अंगाला लाही होऊ लागलेली आहे. पतिव्रता कोण त्या गावामध्ये तर ते माहीत नाही. म्हणून निषादी भिल्लेण जी होती ती आली आणि तिला माहीत नाही पतिव्रता आहे की नाही. तिने हातात पाणी घेऊन त्या मुलांवर शिंपडलेलं आहे. त्याबरोबर ती मुलं चांगली झालेली आहेत. अशी ती भिल्लेणी पतिव्रता जी होती तिचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे. व्रत उद्यापनाची सविस्तर कथीचा झाला शारंगर 29व्या माझी समग्र हाचे प्रकार सांगितला. 29व्यामध्ये व्रत उद्यापन कुठल्या व्रताचं कसं करावं हे सांगितलेलं आहे. आणि उद्यापनाशिवाय व्रताला पुण्यफल प्राप्त होत नाही. म्हणून उद्यापन करावे हे भावार्थाने सांगितलं आहे. पुरुषोत्तमाची कृपा झाली दुःखे पांडवांची सरली विजयाची ती कथा बोले 30व्यात कथिली असे. आणि 30व्या अध्यायामध्ये परमेश्वराने श्रीकृष्णाने वनवासामध्ये असताना पांडवांची आणि द्रौपदीची पूर्वजन्माची कथा सांगून त्यांना अधिक मासाचं व्रत करायला लावलं आणि त्या पुण्याईने त्यांना पुन्हा राज्यपद प्राप्त झालेले आहे. ही 30व्यामध्ये अध्याय कथा सांगितली. आता कळसाध्याय 31वा तो भावबळे परिसावा म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा हाता चढे अनायासे. जरी नित्यने घडे पुराण श्रवण तरी शेवटीला अध्याय पूर्ण ऐकीचे एकाग्रमना करून फळ संपूर्ण तोला आहे. ऐसे हे 31 कमळ पुष्पमाळा सभाग्य श्रोती घाली जे गळा जोडून या कर्कमळा प्रार्थितो सकाळा बद्ध असते. एवं 31 अध्याय संपूर्ण ग्रंथ तुझा अर्पिला श्री रघुनाथा वदता आणि वदविता सगळं सत्ता पै तुझी. मी तव मतिमंद आळसी प्रपंचदंदा हरणीशी नेणो काहीच समाधानसी दानधर्माशी नसे धन. ऐसा मी दरिद्र्या किंचन
तुझी सेवा करू नेणे जाणं या लागी कळलं तैसे कृपादान करी रघुनंदना तुझी एक. अवघ्या ग्रंथाची रचना बरी संपूर्ण झाले सागराच्या तीरे ते पश्चिमेसी मोक्षपुरी असे राजधानी सांप्रत. तेथे ग्रंथ पावला सिद्धी ते नमुनिया गुरु मोरेश्वरा ते तयाचे निवरदास्ते ग्रंथ सिद्धी ते पावला. उमा नामे माझी माता साध्वी ते परमपतिव्रता मनोहर नामचे आमचा पिता तया उभयता वंदिलेसी. जैसे शिवा आणि भवानी ते बी उभयता मज लागुनी भाव धरून तयांचे चरणी ग्रंथकथिनी संभविला. शके 1772 साधारण नाम संवत्सर पश्चिमेशी समुद्रपुरी ग्रंथ निर्धारी संभविला. ग्रंथकर्ता नाम अभिधान गोपीनाथ वाती सर्वजन मनोहर सुत म्हणून अभंगी नाम जाणते. गोपीनाथ तोची नारायण जो गो इंद्रियाचे करी पालन तोची हृदयस्थ श्री भगवान ग्रंथ जाण बदला तोची. अशा प्रकारे हा 31वा कळसाध्याय जो आहे म्हणले भक्तिभावाने तुम्ही ऐकलेला आहे. जरी तुमच्याकडून नित्य पुराण श्रवण घडलं नाही तरी शेवटचा अध्याय तुम्ही ऐकला तरी तुमचं संपूर्ण महिनाभराचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं. असे 31 कमळांची पुष्पमाळा आहे. तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो की हे तुम्ही ऐका. हा ग्रंथ जो आहे वदता आणि वदविता परमेश्वर आहे, त्याची सत्ता आहे. मी तर मतिमंद आळशी आहे म्हणले. दान धर्म करण्यासाठी माझ्याजवळ धन नाही. मी अकिंचन म्हणजे दारिद्र्य असा ब्राह्मण आहे आणि देवा मी तुझी सेवा कशी करू. यासाठी परमेश्वरा तुझी जशी कृपा असेल तसं तू मला फळ प्राप्त करून दे. असा हा ग्रंथ जो होता हा समुद्राच्या तीरावर म्हणले पश्चिम मोक्षपुरीमध्ये त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. म्हणून आमास उत्तम नाम जाणा पुरुषोत्तम एकादशी पर्वोत्तमोत्तम कृष्ण पक्ष निर्धारेसी सौम्यचारासे दे दिनी सौख्य दे सकाळा लागुनी परम सर्व काळ हरिदिनी ग्रंथकथनी संभविला. असा एकादशीच्या दिवशी कृष्ण पक्षातली एकादशी होती, सोमवार होता. अशा त्या दिवशी पर्वकाळ बघून हा ग्रंथ त्या ठिकाणी संपवलेला आहे. श्रोता आणि वक्ता याते श्रवण करीते ते भावार्थे आयु आरोग्य ऐश्वर्याते पुत्र पौत्राते तो पावे. आदिव्याधी नाही दरिद्र मन इच्छेपूर्वी रघुवीर आयसा वदला सर्वेश्वर लक्ष्मी ते आदरेसी. असा हा जो ग्रंथ जो आहे म्हणले पठण करणारा जो आहे आणि श्रोता आणि वक्ता जो आहे म्हणजे ऐकणारा आणि पठण करणारा या दोघांचीही जी इच्छा असतील ते पूर्ण होणार आहेत म्हणले. त्यांना आयुष्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होणार म्हणले. त्यांना दारिद्र्य कधी राहणार नाही. त्यांचं सर्व आदिव्याधी म्हणजे शारीरिक आणि मानसिक व्याधी सर्व त्या ठिकाणी संपूर्ण होईल म्हणले, नाश पावेल. अशा प्रकारे परमेश्वर लक्ष्मीला आदराने सांगू लागला आहे. इथे श्रीमलमात्म्य ग्रंथ पद्मपुराण समूह सारोद्धार संमत मनोहर सुत विरचित 31तमोध्याय गोड. अशा प्रकारे अधिक महिन्याचं 31वा अध्याय या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु.